राज्यातील 27 जिल्ह्यातील माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची पंढरपूरमध्ये चिंतन बैठक पार पडली। मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासंदर्भात ही बैठक होती। मराठा समाजाला शह देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती आता ठरली आहे। ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात जास्तीत जास्त माळी समाजातील उमेदवार हे विविध पक्षांना निवडून आणण्यासंदर्भातील रणनीती या बैठकीत ठरलेली आहे। त्यामुळे सध्याच्या मराठा विरुद्ध ओबीसी असणाऱ्या संघर्षामध्ये आता माळी समाजाने एक पाऊल पुढे टाकत आगामी निवडणुकीची तयारी केलेली दिसते। माळी महासंघातर्फे दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर आम्ही शिबिर आयोजित करत असतो। पंढरपूरला संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीचं शिबिर या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं, ज्याच्यामध्ये माळी समाजाची संघटनात्मक परिस्थिती आणि सध्याचे जे ज्वलंत विषय ओबीसी मध्ये मराठा समाजाचं अतिक्रमण, त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली काय रणनीती असायला पाहिजे याकरता हे चिंतन शिबिर आयोजित केलेलं आहे। विशेषतः ओबीसीच्या आंदोलनाच्या बाबतीत सर्व माळी समाजाच्या प्रतिनिधींचं मत असं पडलं की बा सरकारने एकतर तो GR वापस घ्यावा किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी आणि ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर कुठल्याही समाजाला गदा आणू देऊ नये, या संदर्भात सर्व समाजाचं एकमत झालेलं आहे।